नमस्कार मित्रांनो. आज मला बोलायचं आहे रितेश देशमुख यानं निर्माण केलेला चित्रपट राजा शिवाजी या चित्रपटाबद्दल. मराठीमधील हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. जवळपास 50 ते 100 कोटी रुपये खर्च करून हा चित्रपट बनवलेला आहे. आणि हा चित्रपट बनवलेला आहे ते म्हणजे आपल्या मनात सदैव राहणारे जे आपले महाराज आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर. हा चित्रपट बनवण्यापूर्वी रितेशनं असं म्हणतात की गेली 10 वर्ष यावर खूप संशोधन केलेलं आहे, खूप मेहनत घेतलेली आहे आणि या मेहनतीचं फळ म्हणून आपल्यासमोर त्यांना हा चित्रपट सादर केलेला आहे. म्हणजे हा चित्रपट जेव्हा सुरुवातीला पहिल्यांदा त्यानं निर्माण करण्याचा मानस दाखवला तेव्हा जे दिग्दर्शक वेगळे होते, नागराज मंजुळे याचं दिग्दर्शन करणार होते. परंतु गेल्या 10 वर्षात अशा काही गोष्टी घडत गेल्या, त्यामुळं त्यानं केवळ निर्मितीच नव्हे तर दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्ही गोष्टीसुद्धा स्वतःच करण्याची जबाबदारी उचलली. आता त्याने ही जबाबदारी उचलली आहे, परंतु या जबाबदारीमध्ये त्याला यश मिळाले की अपयश मिळाले याची आपण थोडीशी चर्चा करू. म्हणजे या चित्रपटाची बलस्थाने कोणती आणि याच्या उणीवा कोणत्या हे आपण थोडक्यात पाहू. सर्वात पहिल्यांदा जेव्हा या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा अनेक लोकांनी याबद्दल अनेक शंका व्यक्त केल्या आणि बऱ्याच लोकांना तितका प्रभावशाली वाटला नव्हता. याचं कारण जर तुम्ही बघायला गेलं तर रितेश देशमुख हा एक अभिनेता आहेच, परंतु याआधी त्यानं ज्या भूमिका केलेल्या आहेत त्या भूमिकामध्ये अनेकदा त्यानं नको त्या म्हणजे स्त्रयीण म्हणा, अशा बायकीपणाकडे झुकलेल्या अशा भूमिका केलेल्या आहेत. आणि त्यामुळं रितेश देशमुख ही भूमिका नक्की कशा प्रकारे साकारेल याचा विश्वास बहुतेक लोकांना नव्हता आणि अजून देखील नाही आहे. पण तरी देखील रितेश देशमुखने धाडस केलं, स्वीकारलं. आणि धाडस कसं आहे, पडद्यावर जेव्हा तो आला तेव्हा ते नेमका कसा वाटला याबाबत मला काय वाटतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं की जेव्हा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा मला काही इतका प्रभावशाली वाटला नव्हता, परंतु हा चित्रपट आपल्या महाराजांचा असल्यामुळं हा बघणार हे नक्की केलेलंच होतं आणि त्यामुळं मी कोणत्याही परिस्थितीत बघणारच होतो. मग मी जाऊन काल बघितला पिक्चर आणि मला खरं सांगायला आवडेल म्हणजे बाकीच्या चर्चा करण्यापूर्वी की हा चित्रपट मला खरोखरच आवडला. आणि आवडण्याचं कारण म्हणजे ही कथा आपल्या महाराजांची आहे आणि कथा पडद्यावर सादर करताना रितेश देशमुखनं दाखवलेला प्रामाणिकपणा. अतिशय एका लयीत असा इतिहास जातो. या चित्रपटात अशी प्रकरणं आहेत 8 प्रकरणं, परंतु चित्रपटाची गती कुठेही फारशी संथ होत नाही आणि त्याला काय दाखवायचं हे त्यानं पूर्णपणे निश्चित केलं असल्यामुळं आपल्याला देखील हा चित्रपट पाहताना पुढं काय होणार याची आपल्याला माहिती असून देखील, कारण आपल्याला महाराजांचा इतिहास तोंडपाठच आहे, त्यामुळं काय काय होणार आहे आपल्याला सगळं माहीत असतं, पण हे पडद्यावर दाखवलं आहे कसं ही उत्कंठा मात्र कायम राहते. म्हणजे चित्रपटाची सुरुवात जी दाखवली आहे ती शिवपूर्वकालीन महाराष्ट्र यातून दाखवलेली आहे. त्या काळात आदिलशाही, निजामशाही आणि मुघल या 3 मगरींच्या तावडीत सापडलेला महाराष्ट्र आणि त्याची होणारी ससेहोलपट आणि त्यामध्ये अत्यंत शूर असून देखील अनेकदा मानहानीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागणारे म्हणजे आपले छत्रपतींचे पिताश्री म्हणजे शहाजी महाराज यांची जी ससेहोलपट किंवा कुतरवड दाखवलेली आहे ती खरोखर मनाला अतिशय स्पर्शून जाते. महाराष्ट्रातील जनता अतिशय सुखी असणारी जनता, ज्या जनतेला या मुघलांनी नंतर इतकं पिडलेलं आहे की पुण्यासारख्या शहरावरून गाढवाचा नांगर फिरवला जातो आणि ते नांगर फिरवताना त्यांनी एक सीन घेतलेला आहे की तो नांगर फिरवता फिरवता एक शंकराची पिंड बाहेर पडते. तो सीन तर मला वाटतं इतका मस्त वाटला, मला छान, की अंगावर अक्षरशः शहारे आले तो सीन बघून. आणि त्या काळात मराठ्यांची जी काही दुरवस्था झाली, मराठा हा शब्द मी या ठिकाणी सर्वसमावेशक आहे, तर कुठलीच जात नाही, महाराष्ट्रात राहतो तो मराठा, तर त्या मराठ्यांची झालेली दुरवस्था या चित्रपटानं अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडलेली आहे. एका प्रसंगात काही लहान मुलांचा सुनता करताना त्या प्रयत्नात असणारे काही मुघल दाखवलेले आहेत आणि त्यामुळं त्या काळी नेमकी जनता आपली जी होती किती त्रस्त होती आणि या त्रस्त असलेल्या जनतेला एका महानायकाची किती मोठी गरज होती हे आपल्याला इतिहासात समजलेलंच आहे. पण या पडद्यावर दाखवताना मात्र रितेश देशमुखनं अतिशय मोठी कमाल केली आहे. म्हणजे शिवजन्म झाल्यानंतर जेव्हा बालशिवाजी आपल्या मोठ्या भावाला दादाला विचारतात की नेमकं काय आहे, तर दादा म्हणतो की इथं एकीकडं आदिलशाही आहे, एकीकडं निजामशाही आहे आणि मुघल आहेत आणि सगळे आपला घास घ्यायला बसलेले आहेत आणि आपले बाबा म्हणजे आपले वडील
कधी यांची बाजू घेतात, कधी त्यांची बाजू घेतात. मग तो बाल शिवाजी त्यांना विचारतात की बाबा असं का? त्यावेळी ते म्हणतात की अजून आपल्याकडं तेवढं सामर्थ्य प्राप्त झालेलं नाही. आणि विद्रोह हा शब्द वापरलेला आहे तो मला फारसा आवडलेला नाही, कारण विद्रोह हा शब्द अलीकडं जर तुम्ही बघितला तर डाव्या पुरोगामी मंडळींनी या शब्दाची अक्षरशः वाट लावून ठेवलेली आहे. पण तरी देखील शिवाजी महाराजांना आपल्याला नेमकं पुढं काय करायचं होतं याचा अंदाज फार लहानपणीच यायला लागला. आणि ते दाखवताना रितेश देशमुखनं अतिशय उत्तम रीतीने हे दाखवलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराज अगदी लहान असताना, एक 7-8 वर्षाचे असताना, 10 वर्षाचे असताना, 14 वर्षाचे असताना, 14व्या वर्षीच त्या रांझे पाटलाचे हातपाय तोडताना आणि त्याचे तो चौरंग करताना त्यांनी जो बाणेदारपणा दाखवला, त्यांनी शौर्य दाखवलं आणि त्यांनी सांगितलं की या महाराष्ट्रात कुठल्याही आई बहिणीची आबरू ही केवळ सुरक्षितच राहील, त्यावर कुठल्याही प्रकारचा आघात होऊ देणार नाही. हा सुद्धा सीन अतिशय सुंदर घेतलेला आहे. आणि जेव्हा रितेश देशमुख हा शिवाजी महाराजांच्या भूमिकेत होतो सुरुवातीला, तेव्हा पहिल्यांदा आपल्याला काही क्षण वाटतं की म्हणजे आपल्या मनात जी महाराजांची भूमिका आहे किंवा प्रतिमा आहे, त्या प्रतिमेला ही व्यक्ती आपल्याला काय वाटतं की न्याय देणार की नाही. परंतु जसा वेळ पुढं जातो तसं आपल्याला लक्षात येतं की रितेश देशमुखनं या भूमिकेसाठी अत्यंत चांगली मेहनत घेतलेली आहे. त्याचा आवाज थोडासा काही ठिकाणी कमी पडतो आणि आवाजाची जरब जी पाहिजे होती, म्हणजे आधीच्या अनेक कलाकारांनी दाखवलेली आहे महाराजांच्या भूमिकेत, ती जरब कुठं तरी हरवल्यासारखी वाटते. परंतु त्यामुळं त्यांच्या मनात असलेला निग्रह किंवा निश्चय कुठंही कमी होत नाही. त्यामुळं रितेश देशमुखनं या ठिकाणी अतिशय चांगलं काम केलेलं आहे असं मला नक्कीच म्हणावं लागेल. त्यानंतर जर तुम्ही बघितलं या चित्रपटात अनेक हिंदी कलाकारांनी आवर्जून काम केलेली आहे. त्यामध्ये महाराजांचे मोठे भाऊ या भूमिकेत अभिषेक बच्चन आहे. मी मराठीतच बघितलं असल्यामुळं अभिषेकची संवाद फेक थोडीशी कृत्रिम वाटते, परंतु त्यानं काम मात्र उत्तम केलेलं आहे. त्यानंतर महाराजांच्या आईच्या भूमिकेत जिजाबाईंच्या भूमिकेत ज्या आहेत त्या भाग्यश्री पटवर्धन आहेत. आणि जिजामातेचं काम करताना त्यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे. आपल्या मनात मृणाल देव यांनी जी जिजाऊंची भूमिका स्वीकारलेली आहे ती सदैवच आहे, पण तरी देखील यांनी आपल्या वेगळेपणानं या भूमिकेवर आपली छाप टाकलेली आहे. त्यानंतर सर्वात प्रमुख भूमिका जी आहे ती अफजल खानाची, ती संजय दत्त यांनी केलेली आहे. तर संजय दत्त तुम्ही बघत असाल अग्निपथपासून खलनायकी भूमिका किती चांगल्या पद्धतीनं करतो. मध्यंतरी त्याच्या एक सुरीपणा जाणवत होता. पानिपतमध्ये सुद्धा तो तसाच होता. मग त्यापेक्षा संजय दत्तनं फार काही वेगळं केलं असं वाटत नाही, पण तरी देखील संजय दत्तनी भूमिका अतिशय मनापासून केलेली आहे. आणि अफजल खानाच्या भूमिकेत दाखवण्यासाठी जे काही क्रौर्य आवश्यक होतं ते संजय दत्तनं नक्कीच आपल्या देहबोलीतून, आपल्या नजरेतून आणि आपल्या जरबी अशा आवाजातून दाखवलेला आहे. सलमान खान हा अतिशय छोट्या भूमिकेसाठी येतो जीवा महालांच्या, आणि काही सेकंद किंवा काही मिनिटच फक्त पडद्यावर राहतो. तो येतो आणि जातो. त्यामुळं सलमाननं ती भूमिका चांगली केलेली आहे, पण त्याला फारशी लांबी नाही. फक्त एक स्टार व्हॅल्यू म्हणून बघायला त्याकडं काही हरकत नाही. असा हा चित्रपट जर तुम्ही बघायला गेला, माझं जर म्हणणं आहे की प्रत्येकानं हा चित्रपट बघायला काहीही हरकत नाही. तुम्हाला रितेशबद्दल काही वाटू दे, तो काम कसे करेल याबद्दल कितीही शंका असू देत, पण तो जी भूमिका स्वीकारतो आहे किंवा साकारतो आहे ती भूमिका आपल्या महाराजांची आहे. आणि आपल्या महाराजांच्यावर जर एखाद्या व्यक्तीनं मन लावून जर एखादी कलाकृती निर्माण केली असेल तर ती कलाकृती आपण नक्कीच बघायला पाहिजे आणि त्याचं कौतुक करायलाच पाहिजे. या चित्रपटात जे काही इतिहास दाखवलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं दाखवलेला आहे. पण मला थोडंसं वाईट वाटलं की महाराजांना जेव्हा पुण्याला शहाजीराजांनी पाठवलं जिजाबाईंच्यासोबत, त्यावेळी त्यांच्यासोबत दादोजी कोंडदेव हे कारभारी म्हणून दिलेले होते, पण चित्रपटात याचा साधा उल्लेखसुद्धा नाही आहे. अशा काही घटना आहेत, परंतु एकंदर जो इतिहास त्यांनी दाखवलेला आहे म्हणजे सेकंड हाफमध्ये की बुद्धिबळ म्हणजे अफजल खान आणि शिवाजी महाराज यांच्यात जी बुद्धीची काही लढाई सुरू होती की अफजल खानाला जावळीत यायचं नव्हतं आणि शिवाजी महाराजांना त्यांना जावळीत आणायचंच होतं. म्हणजे अफजल खानाला जर मारायचं असेल तर त्याला अशा मोकळ्या मैदानावर मारून उपयोग नव्हता. त्याला आपल्याच इलाक्यात म्हणजे त्यामध्ये एक अतिशय सुंदर संवाद आहे की शिवाजी महाराज सांगतात की शत्रूला जर मारायचं असेल तर कसं काय काय केलं पाहिजे, की त्याला त्याच्या ठिकाणी जाऊन मारून उपयोग नाही, त्याला आपल्याकडे आणायला पाहिजे होतं. आणि अफजल खानाला त्यांना मारायचंच का होतं, मारायचंच हा महत्त्वाचा आहे.
कारण अफजल खानानं त्यांच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या वडिलांचा अतिशय वाईट पद्धतीनं अपमान केलेला होता. त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे मोठे बंधू जे आहेत संभाजीराजे यांचा जो कपटानं त्यानं खून केला, त्यामुळं महाराजांच्या मनात अतिशय क्षुब्ध भावना होत्याच. परंतु त्यांनी उघडपणे न दाखवता आपल्या शत्रूला कसं नामोहरम करायचं याची पूर्णपणे दक्षता घेतलेली हे या चित्रपटात अतिशय सविस्तरपणे आणि अतिशय सुंदरतेने मांडलेले आहे. त्यामुळं पिक्चर बघताना तुम्हाला कुठेही कंटाळा येत नाही. अनेक ठिकाणी तुमचे डोळे अक्षरशः पाणावतात. मी सुरुवातीशी मी मगाशी सांगितलं की शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये जे मराठ्यांच्यावर अत्याचार होत होते ते बघताना तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेनेलिया यांनी जी सईबाईंची भूमिका साकारलेली आहे त्या दिसतात चांगल्या, परंतु इथं पुन्हा एकदा संवाद फेक हाच अडथळा निर्माण होतो. पण तरी देखील त्या दोघांच्यामधले जे काही भावनिक प्रसंग आहेत ते अतिशय उत्तम झालेले आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत. आणि शेवटी महाराज जेव्हा अफजल खानाला मारतात, त्याचा वध करतात, तेव्हा आपल्याला म्हणजे जसं प्रत्येक वेळी जी आपल्याला एक शांती मिळते मनाला की अशा प्रकारच्या क्रूर वैर्याचा असाच अंत केला पाहिजे, हे पडद्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवलेलं आहे. आता या चित्रपटात अनेक बाकीच्या गोष्टी आहेत, उणिवा असतील त्याबाबत मी फारसं बोलणार नाही. म्हणजे VFX आहे, ही हत्तींची लढाई ही कृत्रिम किंवा लुटूपुटूची वाटते, परंतु त्याकडं आपण दुर्लक्ष करायला काही हरकत नाही. चित्रपटाची कथा हाच चित्रपटाचा गाभा आहे आणि ही कथा अतिशय उत्तम रीतीनं रितेशनं पडद्यावर मांडलेली आहे. त्यामुळं माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की प्रत्येकानं किमान एकदा तरी हा चित्रपट बघा. आपण मराठी आहात त्यामुळे मराठीमध्येच बघा. तरी मराठी असला तरी यातील जवळपास 30 ते 40% भाग हिंदीतच आहे, कारण संजय दत्त एकदासुद्धा मराठीत बोललेला नाही. बाकीचे बरेचसे डायलॉगसुद्धा हिंदीमध्ये आहेत. पण तरी देखील आपल्याला अभिमान वाटावा असा चित्रपट रितेशनं तयार केलेला आहे. त्यामुळं रितेश आणि त्याच्या टीमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि त्याचं कौतुक करण्यासाठी आपण सर्वांनी हा चित्रपटगृहात जाऊन पाहावी ही आपल्याला नम्र विनंती. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.